नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत म्हणजेच मंजूर झालेले आहेत, अशा काही महिलांच्या खात्यावरती आज 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे आलेत का? घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला चेक करायचं आहे। आला नसेल तर कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबातील एखादी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला असेल, त्यांचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता हे 3,000 रुपये म्हणजे कोणते? ऑगस्ट महिना आणि जुलै महिना या 2 महिन्याचे 2 हप्ते म्हणजे 2 इन्स्टॉलमेंट जमा करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही या ठिकाणी लगेच कमेंट कराल, माझ्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। फक्त टेस्टिंगसाठी काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तुमच्या खात्यावरती जर आज पैसे आले नसतील तर येणाऱ्या 17 ऑगस्ट 2024 रोजी सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये ज्या महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्ट नंतर पैसे येणार नाहीत ते कोणत्या महिला असणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। जर तुमच्या खात्यावरती 17 ऑगस्ट पर्यंत पैसे येणे आवश्यक असेल किंवा गरजेचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे। तो काम म्हणजे कोणता आहे हे समजून घ्या। सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली होती, डीबीटी अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। आता भरपूर अशा महिलांना किंवा एखाद्या कुटुंबातील शिकलेला व्यक्ती असेल त्यांना माहिती आहे डीबीटी म्हणजेच आधार लिंकला असणं आवश्यक आहे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जात आहेत। पीएम किसान योजनेचे सुद्धा याच पद्धतीने पैसे येतात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा याच पद्धतीने येतात किंवा इतर योजनेचे पैसे सुद्धा डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जातात, म्हणजे आधार लिंक बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जातात। जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या। आधार लिंक झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता मुंबईमध्ये काही भागातील पैसे हे जमा झालेले आहेत। तुमच्या सुद्धा खात्यावरती हळूहळू हे पैसे जमा होतील। काळजी करू नका, आताच कमेंट करू नका, व्हिडिओला लाईक करा। जर तुम्हाला व्हिडिओ समजलं नसेल तर परत एकदा नक्की पहा। आज काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यावरती जर पैसे आलेले नसतील तर काळजी करू नका, येणाऱ्या 17 ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत। पैसे तुमच्या खात्यावरती जर पाहिजे असेल तर तुम्हाला आधार लिंक असणं आवश्यक आहे। जर तुमचा आधार लिंक ऑलरेडी बँकेला असेल तर काळजी करू नका, बिंदास राहा, तुमच्या खात्यावरती कन्फर्म 3,000 रुपये जमा होणार आहेत। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।